मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कशॉप के बी वाळुंज यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण कुलंट, लुब्रिकंट आणि लुब्रिकेशन याबद्दल माहिती पाहणार आहोत. वर्कशॉपमध्ये काम करत असताना आपणास निरनिराळ्या प्रकारचे जॉब करावे लागतात आणि ते करत असताना वेगवेगळे ऑपरेशन करावे लागतात. जसं ड्रिलिंग, स्वाईंग, टॅपिंग, मिलिंग, शेपिंग, टर्निंग इत्यादी. तर त्यासाठी आपण त्या ऑपरेशननुसार टूल्स वापरत असतो आणि ते वापरत असताना त्या टूलकडून जलद व चांगलं काम होण्यासाठी आपण कुलंटचा वापर करतो. तर कुलंट म्हणजे काय ते पाहू. जॉब आणि कटिंग टूल यामध्ये फ्रिक्शन तयार होतं आणि त्या घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी जे माध्यम वापरलं जातं त्याला कुलंट म्हणतात. कुलंटचे प्रकार. कुलंटचे 3 प्रकार पडतात. एक हवा, पाणी आणि ऑइल. तर हवा हे जे कुलंट आहे हे आपण मोस्टली कास्ट आयर्न या मटेरियल वापरत असतो. कास्ट आयर्नवर ड्रिलिंग अथवा इतर कोणतंही ऑपरेशन करत असताना पाणी अथवा ऑइल न वापरता फक्त हवेचा झोत सोडला जातो. त्यामुळे टूल व जॉब थंड राहण्यास मदत होते. त्यानंतर येतं पाणी. फक्त पाणी किंवा ऑइल मिश्रित पाणी असं हे प्रमाण असतं. साधारण 50% पाणी आणि 50% कटिंग ऑइल. हे प्रमाण प्रत्येक ठिकाणच्या तापमानानुसार कमी जास्त करावं लागतं. समजा ज्या भागामध्ये तापमान कमी असते त्या ठिकाणी ऑइलचं प्रमाण कमी आणि पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वापरलं तरी चालू शकतं. या कुलंटचा उपयोग टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग आणि CNC मशीन या अशा प्रकारच्या मशीनवरती वेगवेगळे ऑपरेशन करताना केला जातो. तर दुसरं येतं ऑइल. काही जॉबवर ड्रिलिंग, टर्निंग, मशीनिंग, थ्रेडिंग इत्यादी कामं करताना फक्त कटिंग ऑइलचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलवर हे ऑपरेशन्स करत असताना फक्त कटिंग ऑइल वापरलं जातं. हे कटिंग ऑइल मिनरल ऑइल म्हणजेच खाणीतून मिळणारं ऑइल असते. हे झाले कुलंटचे प्रकार. पण कुलंट वापरण्याचं कारण काय आहे, नाही वापरलं तर काय होईल ते पाहू. कुलंट वापरल्यामुळे जॉब आणि टूल थंड राहण्यास मदत होते. ऑपरेशन चालू असताना उष्णतेमुळे जॉबचे प्रसरण होत नाही. जॉबचे टेम्परिंग कायम राहते. जॉब व टूलची कार्यक्षमता कमी होत नाही. म्हणजेच टूल थंड राहिल्यामुळे त्याची धार, त्याची कटिंग एजेस ब्लंड होत नाही, बोथट होत नाही आणि कट झालेलं जे मटेरियलचे चिप्स आहेत ते सहज निघून जाण्यास मदत होते. चिप्स इतरत्र बाहेर उडत नाहीत. जॉबवर फिनिशिंग चांगल्या पद्धतीचं येतं. जॉब आणि टूलमध्ये फ्रिक्शन कमी होतं. आता कुलंटचे गुणधर्म पाहू. कुलंटमध्ये कोणते गुणधर्म असावेत, तर कुलंटमध्ये उष्णता कमी करण्याची आणि जॉब व टूल थंड ठेवण्याची क्षमता असली पाहिजे. ऑइल हे पाण्यात विरघळणारे असले पाहिजे. जॉबवर गंज न पकडणारे असले पाहिजे. कुलंटचा प्रवाह हा फार जास्त नसावा. म्हणजेच आपण कुलंट वापरत असताना त्याचा फ्लो थोडासा जास्त असेल व प्रेशर कमी असला पाहिजे. कुलंटमध्ये ऑइलनेस, तेलकटपणा व चिकटपणा असावा. ग्राइंडिंग प्रोसेसमध्ये ग्राइंडिंग व्हीलच्या बॉन्ड्सवर परिणाम न होणारे असे कुलंट असले पाहिजे. तसेच ते ॲसिड विरहितही असले पाहिजे. कुलंटमध्ये फ्रिक्शन कमी करण्याची लुब्रिकेटिंग प्रॉपर्टी असली पाहिजे. आता लुब्रिकंट म्हणजे काय ते पाहू. लुब्रिकंट म्हणजे वर्कशॉपमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या मशीनमध्ये असणारे पार्ट्स एकमेकावर स्लाईड होत असतात. त्यांच्या पृष्ठभागावर घर्षणाने निर्माण होणारी उष्णता कमी होण्यासाठी जो तेलकट पदार्थ वापरला जातो त्याला लुब्रिकंट असं म्हणतात. आणि 2 पार्टच्या कॉन्टॅक्ट होणाऱ्या पृष्ठभागामध्ये लुब्रिकंट पोचवण्याच्या प्रोसेसला लुब्रिकेशन असं म्हणतात. आता लुब्रिकंट वापरण्याचे फायदे. 2 पार्टमधील उष्णता कमी करणे. 2 पार्ट एकमेकावर स्लाईड होत असताना त्या पार्टची झीज कमी करणे. वर्किंगमध्ये मशीनचे दोन्ही पार्ट एकमेकांवर लवकर व सहज स्लाईड होण्यास मदत होते. मशीनच्या दोन्ही पार्टचे रस्ट म्हणजेच गंज लागण्यापासून संरक्षण होते. आता लुब्रिकंटचे प्रकार. लिक्विड, सेमी लिक्विड, सॉलिड असे लुब्रिकंटचे प्रकार पडतात. लिक्विडमध्ये प्रामुख्याने ऑइलचा उपयोग केला जातो. सेमी लिक्विडमध्ये ग्रीस अथवा ऑइल मिश्रित ग्रीस
याचा वापर केला जातो. सॉलिडमध्ये हार्ड ग्रीस, हाय टेम्परेचर ग्रीस, काही ठिकाणी पावडर्स वापरल्या जातात, काही ठिकाणी वॅक्स म्हणजे मेणाचा उपयोग केला जातो. आता लुब्रिकंट वापरताना प्रामुख्याने कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, तर त्या दोन पार्टमधील स्पीड किती आहे, साधारण किती टेम्परेचर तयार होते, प्रेशर किती आहे, तसंच कोणत्या टाईपचे फ्रिक्शन आहे इत्यादी गोष्टी लुब्रिकंट वापरताना पाहिल्या जातात. तर चांगलं लुब्रिकंट कोणतं असतं ते पहा. जे लुब्रिकंट चांगलं आहे असं आपण म्हणतो त्यामध्ये कोणते गुणधर्म असायला पाहिजेत, तर एकतर त्यामध्ये ऑइलनेस असला पाहिजे, व्हिस्कॉसिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, फ्लॅश पॉईंट, फायर पॉईंट, पोअर पॉईंट, इम्युलिसिफिकेशन इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो. ऑइलनेस, प्रत्येक तेलाचा तेलकटपणा किंवा स्निग्धपणा हा अलग अलग असतो. तर व्हिस्कॉसिटीमध्ये काही ऑइलचा घट्टपणा, थिकनेस जास्त तर काहींचा कमी असतो. हे पाहण्यासाठी व्हिस्कॉमीटर वापरलं जातं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, 60 डिग्री फॅरनहीट तापमान असलेल्या पाण्याच्या वजनाशी ऑइलचे वजन मोजले जाते. फ्लॅश पॉईंट, ज्या तापमानावर ऑइलच्या पृष्ठभागावर हवेमध्ये ज्योत तयार होऊन पुरेसा उजेड पडतो त्या तापमानाला ऑइलचा फ्लॅश पॉईंट म्हणतात. फायर पॉईंट म्हणजे काय, तर ज्या तापमानावर ऑइल जळण्यास किंवा पेटण्यास सुरुवात होते त्या पॉईंटला फायर पॉईंट म्हणतात. हे तापमान फ्लॅश पॉईंटपेक्षा 15 ते 20 फॅरनहीटने जास्त असते. पोअर पॉईंट म्हणजे काय, ज्या तापमानावर ऑइल पातळ द्रवामध्ये वाहते त्या तापमानास पोअर पॉईंट म्हणतात. इम्युलिसिफिकेशन, यामध्ये ऑइल व पाणी यांचं प्रमाण साधारण 1:20 असे असते. लुब्रिकेटिंग, दोन पार्टच्या कॉन्टॅक्ट होणाऱ्या सरफेसमध्ये लुब्रिकंट पोचवण्याच्या पद्धतीला लुब्रिकेशन असं म्हणतात. लुब्रिकेशनची साधनं काय काय आहेत, पहिलं येतं ऑइल कॅन, नंतर ग्रीस कप, ग्रॅव्हिटी फीड लुब्रिकेटर, ड्रॉप फीड, ऑइल कप, विक फीड ऑइल कप, ग्रीस गन, ऑइल रिंग आणि फ्लॅश लुब्रिकेटर. तर प्रथम ऑइल कॅन, काही ठिकाणी ऑइल कॅनद्वारे ऑइलिंग करावं लागतं. नंतर ग्रीस कप, हा कप मशीनवर आवश्यक त्या ठिकाणी बसवलेला असतो, म्हणजे ज्या ठिकाणी मशीनचे पार्ट्स स्लाईड होतात आणि जिथे लुब्रिकेशनची आवश्यकता आहे अशा ठिकाणी मशीनवर हे ग्रीस कप बसवलेले असतात आणि त्यामध्ये आपण ग्रीस भरतो. ग्रॅव्हिटी फीड लुब्रिकेटर, हे एक काचेचं लुब्रिकेटर मशीनवर बसवलेलं असतं. यामधून ग्रॅव्हिटी फीडने ऑइलचा पुरवठा होतो. हे काचेचं असल्यामुळे लुब्रिकेटरमध्ये ऑइल आहे की नाही हे आपल्याला बाहेरून समजते. फोर्स फीड, यात ऑइल पंप, ग्रीस गन, ग्रीस पंप यांच्या साहाय्यानं ऑइलिंग आणि ग्रीसिंग केलं जातं. ऑइल रिंग किंवा ऑइल सील, ऑइल रिंग हे शाफ्टवर आणि हाऊसिंगमध्ये बसवलेले असते. गिअर बॉक्समध्ये भरलेले ऑइल त्यामुळे लिकेज होत नाही. शाफ्ट, गिअर व बेअरिंगला लुब्रिकेशन होते. लुब्रिकेशनचे फायदे, दोन सरफेसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही लुब्रिकेशन वापरल्यामुळं, त्यामुळे दोन्ही पार्टची झीज कमी प्रमाणात होते. कमी पॉवरमध्ये काम होऊन फ्रिक्शनही कमी होते. मशीन चांगल्या स्थितीत राहते. बेअरिंगमध्ये धूळ किंवा धुळीचे कण जात नाहीत. मशीन गंजत नाही. उष्णता कमी होते. लोड कमी करण्यासाठी लुब्रिकेशनचा उपयोग होतो. मशीन चांगल्या कंडिशनमध्ये व ॲक्युरेसीमध्ये ठेवण्यास मदत होते. आता कुलंट आणि लुब्रिकेशनमध्ये काय फरक आहे. कुलंट हे जॉब आणि टूल यामधील उष्णता कमी करण्यासाठी वापरतात. लुब्रिकंट हे दोन एकमेकांवर स्लाईड होणाऱ्या पार्टमधील फ्रिक्शन कमी करण्यासाठी वापरतात. दुसरा फरक आहे, कुलंट हे हवा, पाणी किंवा ऑइल असू शकते, तर लुब्रिकंट हे ऑइल आणि ग्रीसचा प्रकार असतो. तिसरा फरक आहे, कुलंटमुळे मशीनवर गंज चढू शकतो किंवा जॉबवरही गंज चढू शकतो, तर लुब्रिकंटमध्ये मशीनवर गंज चढत नाही. चौथा फरक आहे, कुलंटमुळे टूलची धार लवकर खराब होत नाही, टूलचे लाईफ वाढते, तर लुब्रिकंटमुळे दोन पार्टमधील झीज कमी होत असल्याने ते पार्ट जास्त काळ टिकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कशॉप KB वाळुंज चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.